म्हणून उठवले. काय म्हणते नाही, किती उशिरा उठते म्हणे मैसून. जागच नाही आला ना लवकर. पटपट कामं करायला लागत, रुपाई येते त्याच्यात, पटकन कामं करते. का हो, मला उठवलंय नाही तुम्ही? मला वाटलं झोपली आहे तर झोपू द्या. आई काय म्हणतील, किती उशिरा उठली म्हणून? काही नाही म्हणत आई. हा, आई तर काही बोलत नाही, पण आपल्याला समजायला पाहिजे ना. आता तुम्हाला दूध चाही बनवायचा राहिला. हा, राहू दे, मी काही घेत नाही आहे आता. पहिलेच तर किती गरमी व्हायला लागली आहे. आज कूलरही आणा लागन, लावा लागन. हा ना, कूलर लावा लागन. ठीक आहे, मी चाललो डेअरीवर. मलाही उशीर झाला. हा ना, मी आंघोळ करतो पटकन आणि जातो. ठीक आहे मग. चला बापा, गेले हे. पटकन आंघोळ करून घेतो आता. आता झाडून घेतो. हा, झाडझूड राहिली अजून. हैरणीच्या देवा तुला धिंगी धिंगी नाव दे, आभाळावर माया आमावर राहू दे. मस्त गाणे ऐकत किंवा गाणे म्हणत कामं केले तर पटपट कामं होतात. आज अनिता आलीच नाही, लय उशिरून गेला. रोज कुठून कचरा येते काय माहिती. हैरणीच्या देवा तुला धिंगी धिंगी नाव दे. बापरे आई, मस्त गाणं म्हणतात तुम्ही. हा, म्हणतो आता काय त्याच्यात. हा, मस्त म्हणतात नाही तुम्ही. हा ना, आज ना उशीरच झाला झोपून उठायला. आणा नाही, मी झाडतो ना. झाडलं व मी. हा, काय नाही होत, एक दिवशी उशिरा झाला तर. हा, आज काही कोणतं अर्जंट काम होतं काय, घरीच तर राहायचं आहे. हा नाही, जागच नाही आली. होते एखाद्या दिवशी असं. हा नाही, समजलंच नाही. आणि त्यात अलाराम कानी वाजला काय माहिती. झालं असं काही त्याले. आमचा चहा घ्या झालाय, तू करून घे. तू या काही नाश्ता बनवायचा आहे का? मी तर चहा काही घेत नाही. काहून हो, घे ना थोडासा. हा नाही बाई, मी चहा नाही घेत. घे ना व थोडासा, काय होते. हा नाही नाही, ठीक आहे, नको घेऊ. नाही व, नाश्ता घ्या पण नको, घरीच काय पटापट स्वयंपाक बनवून घे, म्हणजे टेन्शन नाही. हा नाही, तशीच करतो. आई रुपा येते आज. हा का, येते का ती बाई? हा ना, आज येते. बाबा आणून देते काय? नाही, बाबा तिला एसटीत बसून देते, मग हे जाते घ्याले आणि मग येऊन जाईन ते. हा का व, आई किंवा बाबा का नाही येत आहे? नाही ना, आईली काम आहे, बाबाली काम आहे, त्याच्या कारण. हाव का, आली असती तू आई, आता लय दिवस झाले आली नाही ना. आई नाही, एखाद्या दिवशी. आता हा रुपाली यायचं होतं तर मग रुपा येते. हाव काय, चांगलं आहे ना मग. बरं वाटेल जरा तुला कर मन. हा नाही, मग स्वयंपाक करून घे पटपट. काय करायचं काय नाही तर. तिला कोणती भाजी आवडते, काय आवडते बनव. जे मग ते आल्यावर गप्पा गोष्टी करा मस्त. हा नाही, तशीच करतो, स्वयंपाक करून घेतो. आता नाश्ता काही बनवायचा नाही आहे ना, पहिले पोचा करून घेतो आणि मग स्वयंपाक करतो. ठीक आहे ना, तसं कर. करतो आई, मी पोचा करतो. झालं ना झाडून? झालं हो, सगळ्या रूमा झाल्या मी ना. आणि जा आता पोचा करून घे. थोडंसं झालं तर कंबर दुखायला लागून गेली. खरंच गड्या, पहिल्यासारखं काही हे राहत नाही. जसं सवय होते तसं तसं थकवा येते. पण थोडं थोडं काम करत राहिलं तर शरीरही बरं राहते. आपण काही सिटीतल्या बायासारखं योगा आहे ते करायला जात नाही. त्या कारण घरातले 4 कामं केले तर तेवढंच होऊन जाते फिरणं. कशाचा विचार करते आहे? काय नाही व, असं जातात झाडझूड केली तर बसले. हाव काय? का हो, आज शेतात चालले नाही तुम्ही? नाही, आज काही काम नाही शेतात, तर काही जात नाहीये मी. हाव का. अहो, मी काय म्हणत होती, किराणा घेऊन सांग का? सण येतोय आता, मग गर्दी होऊन जाते दुकानावर. पापड गिपड बनवायचे तर डाळ गिळ घेऊन या मग. योगेशला का नाही सांगितलं? अहो, त्याला वेळ नाही ना, त्याला टाइम नाही. घेऊन या ना तुम्ही. ठीक आहे, मग लिस्ट बनवून देजो, मी आणून देईन. हाव ना, मी लिस्ट बनवतो आणि आणून द्या मग. ते पापडाची डाळ मसाला पापड बनवून घेऊ आता. हा ना, यावर्षी तर किती उशीर करताय तुम्ही. बनवलेच नाही. आता बनवते म्हटलं, गुढीपाडवा झाल्यावर. बनवून घे ना, आता घरी यायतो म्हणून शेताची कामं लागली की मग घर राहशील काय? बनवतो ना व. नाश्ता करता का तुम्ही? बनवायला लावू का? नाही व, काही नाश्ता नाही बनवू, जेवणच करून घे. हाव का. आता मस्त उन्हाळा लागलाय तर ताक मसाला ताक बनवत जा. हाव, आणि त्याला सांगा लागन बनव म्हणून. असं तर जिरा पावडर बनवून ठेवलाय मी ना, तर मसाला ताकच बनवायचा आहे. हाव ना, ताक पिलं म्हणजे बरं राहते. पोटातही थंड थंड लागते. हाव ना, लयच उन्हाळा सुरू आहे. योगेशला सांग कूलर काढ म्हणा. हाव, त्यानं वरच्या खोलीत ठेवले ना, काढा लागन. लावून दे म्हणा, हॉलमध्ये एक लावून दे म्हणा कूलर. हो ना, हॉलमध्ये लावाच लागते कूलर. कोणी येते जाते तर मग कामात पडते. हो ना, कोणी आलं गेलं तर मग आफत होते ना. हाव, मी लिस्ट बनवून देतो तुम्हाला. ठीक आहे ना, बनव. काय रे कमलेश, कसा काय? काही नाही हो काका, काम होतं थोडंसं. हाव का रे, ये ना, बस ना. हाव ना. काय काम होतं रे? काही नाही काका, मी काय म्हणत होतो की आता कसं उन्हाळा सुरू झाला ना, तर पाणी पाहिजे होतं मला थोडंसं. 4-5 दिवसासाठी पाहिजे होतं पाणी. हाव का रे, पाणी पाहिजे होतं? हा ना, पाणी कमी पडून राहिलं झाडांले. ठीक आहे ना रे मग. त्यात काय आहे, आण पाईपलाईन आणि टाकून घे.
आणि काका ते माई मशीन बिघडली ना त्याच्या कारण. हाव का रे? मग रिपेअरिंग करणारा काय म्हणतो? काय नाही हो काका, तो म्हणते 8 दिवस लागतील म्हणते रिपेअरिंग करायला, लय लोड आहे म्हणते. तो असा म्हणतोय तो. तिथपर्यंत तो झाडं मरून जाते ना काका माई. हां हाव रे, बरोबर आहे ना. तर मग म्हटलं की काकालेच मागतो पाणी. हां चालन ना, घेऊन घे. काय आहे, आज तुले टाईम आहे, उद्या आम्हालाही राहील. तेच तर काका. दिलं का रे? हा, त्याचं संतोषचं शेत तुनं करायला. बस काका, आता साफच करतो आणि देऊन देतो त्याला. हाव का रे, करतोय का तो? काय मी काका काय करतो तो, मी काही बोललो नाही अजून, पण देऊन दे ना आता ह्या वर्षी त्याचं शेत. हाव बरोबर आहे रे, त्याली कमी पडते ना, बरोबर आहे. मग काका महेश तर मायानं होत नाहीये. तुकाराम भाऊचं करून राहिला का तू शेत यावर्षी? आता पाहतो, आता हे शेत जर केलं तर मग करावंच लागन. माय विचार आहे की मक्क्यासाठी करून घ्या. हां करून घे ना रे, मस्त लावून दे मक्का. तोच करावं लागन काका, तुकाराम भाऊचं शेत घ्या लागन. लता, काय म्हणता व? काय नाही व, हा आलाय कमलेश आलाय, तो जरा चहा ठेव. बापरे, लय दिवसानं आला रे. हा हा ना काकू, आता शेतीचे कामं राहते त्याच्याकरता काही येणं होत नाही. आणि तुम्ही कसं शेतात येत होत्या तर मग भेटवायची. हो ना रे. आणि आता पहिले तर 1-1.5 महिना घरीच राहिले, आणि आता कुठं, आता झालं काम. हो ना काकू, तो काय म्हणता माझी मोटर बिघडली, तर मग त्याच्याकरता आलो मी काकाजवळ. तो म्हणते 8 दिवस लागतील म्हणते रिपेअरी करायला. हा का रे, एवढे 8 दिवस घेऊन राहिला तो? हा, त्याला समजत नाही काय? हा नाही ना काकू, तो नाही म्हणते, त्याच्यावरच लोड आहे म्हणते. तो तुमचा 8 दिवसानं देतो म्हणे रिपेअर करून. हाव का रे, बरोबर आहे रे. मग कसं काकू, झाडाला पाणी नाही दिलं तर मग अजून हे होते. मग रे, रोज द्या लागते झाडाला पाणी, आमच्या घरी तर रोज द्या लागते. आणि शेतात तू सांग काय होतं सण. मग काकू आता फळं आले आहे तर गळून पडतील पाणी नाही दिलं तर. हाव का रे. हो म्हटलं काका जो जातो आणि म्हणतो पाणी द्या म्हणून मला. हाव ना रे, बरोबर आहे. पण करायला पाहिजे होतं रे लवकर सोकर. हा काकू मी त्याला लय म्हटलं, तो म्हणते भैया सुनो ऐसा वैसा करत राहते. हाव बरोबर आहे. हा बनव. नाही ना, नाही काकू राहू द्या. हे बनवतो. हा थोडाच बनव जा काकू. हां हाव रे, थोडाच बनवतो. सगळे म्हणते बा यावर्षी लय उन्हाळा आहे. हो ना काका, आताच तू जमीन अशी हेऊन गेली की जाऊच द्या. 2 दिवस झाले पाणी नाही आहे, तो पुरे झाडं असे कोळमडून गेले. तर आज टाकून दे तुम्ही पाईपलाईन आणि संध्याकाळी चालू करून घेईन. ठीक आहे ना, करून घे जो. घेऊन जाय चाबी आणि करून दे. आहे घरात 2 चाब्या, त्यातली एक चाबी देतो तुले. ठीक आहे ना काका, तसं करा मग. तर तुम्ही या ना. नाही रे, काही नाही. काही गोष्ट नाही आहे त्याच्यात. तू कर चालू आणि बंदही करजो मंदी. हो काका, काही काळजी करू नका, मी करतो, बंदही करतो चालूही करतो. तुम्ही काही हे नका करू. तू जेव्हा तू ये लावशील ना, तर आमच्याकडचा कॉक बंद करजो. ठीक आहे ना काका, मी तुमच्याकडचा कॉक बंद करून टाकन. कारण मी आताच दिलं आहे पाणी, आणि आता काही द्यायची जरूरत नाही आहे. कालच पाणी झालं माहिती देऊन. हो काय. असं कर, 2 दिवस तू तुझ्या झाडाला दे, 2 दिवस मी माझ्या झाडाला देतो. कसं माझ्या मशीनवरही लोड नाही पडणार ना. हाव काका, चालन तसंच करू. तर येतो काका मी. हाव रे हाव, ये ना. पाहिजो चाबी गिबी हारपोजो नको. नाही ना काका, नाही हारपत. सामान आणा म्हणते, किराणा सामान, तो आणायला जातो किराणा. चला ना मग काका, मी वावरातच जातो, पाईपलाईन टाकतो. आता टाकलं म्हणजे बरं राहील. हाव ना, बरोबर आहे, टाकून दे. चला मग काका. हाव रे, चाल ना. बापरे, अचानक ही सर्दी कुठून आली काय माहिती. आता लयच खोकला येऊन राहिला. काय झालं रे, एवढ्या उशिरापर्यंत झोपलाय आज? अहो आई, सर्दी खोकला झाला ना. हाव का रे, तेच तर म्हटलं, लय वेळचा उठलाच नाही बाई हा. नाही बाई, रात्रीपासून नाक एवढं पूर्ण जाम होऊन गेलं की बस काही सांगूच नको. हाव का रे. ते बाबा किती वेळचे ओढून राहिले, हा पुट्टा आला नाही दुकानात, हा पोरा आला नाही दुकानात. बाई मला रात्रभर झोप नाही आली, सर नाक जाम झालं होतं. आता खिडकी उघडतो म्हटलं तर मच्छर चावते. ते तर आहे. आता तुले नाही म्हटलं होतं एवढ्या लवकर कूलर चालू करू नको रे, पण तू ऐकला काय? ऐकला तर नाही. बाई गरमी तर होत होती, मग कूलर लावणी तर काय. अरे होळी झाल्यावर कूलर लावत असतात, तू होळीच्या पहिलेच कूलर लावलं होतं. लय गरम होत होतं आई म्हणून. ठीक आहे मग, दवाखान्यात जाऊ नये. मी नाश्ता गिस्ता बनवून देतो तुले, आणि काढाही देतो, आणि दवाखान्यात जाय मग.
हा आई ठीक आहे ना. तू बनव, मग मी हातपाय तोंड धुतो आणि येतो. हाव रे ये ना. मी काय म्हणते, त्या आईले दीपाले फोन करजो ना. सांग ना, विचार ना, कपडे घ्यायला कधी चालतं, काय चालतं. तब्येत बरी झाली की चालले जाऊ कपडे घ्यायला. मग लय उशीर होऊन जाईन ना. आणि दिवसांदिवस ऊनही तपून राहिलं जास्त. मग अजून ब्लाऊज हे ते शिवायलाही वेळ लागेल ना. हाव नाही हाव ना, तसंच करू. आता 2-3 दिवस थांब, मग चालले जाऊ. आता जर बरंही नाही वाटून राहिलं आणि मग काही फिरणंही होणार नाही. ठीक आहे ना, मग तसंच कर. तर बरं वाटलं की सांग तिले. हाव आई, सांगतो ना. मी बनवतो पटकन नाश्ता, ये तू. हाव आई, बनवणं येतो मी. चाल बाई, ह्या पोराला आता बिमार पडायचं होतं. आता सणासुदाचा दिवस दुकानावर गर्दी राहते. ते बाबाई मार ओरडते. मीच मलाच जा लागत, पटपट कामं करतो आणि जातो दुकानात. खरं नाही रे बापा, हा लय गळा दुखून राहिला. लय सर्दी ताप झालं की कसं तरी होते. असं जगायची इच्छाच मरून जाते. झालीच नाही ह्या पोरीची तयारी. किती तयारी करते तो. गाडी चुकून जाईन ना. मग गाडी गेल्यावर 1 घंटा अजून थांबा लागन. काय व कितीक वेळ आहे अजून इले. गाडी चुकून जाईन ना. हाव येते ना, कपडे चेंज करते येते. नेमंदी बसून देता तिला गाडीत ड्रायव्हरच्या जवळ. हाव बसून देतो ना. पहिले इले तर येऊ दे, नाही तर गाडी चुकून जाईन ना. नाही चुकत ना व. काय एवढी घाई करता तुम्ही. जवायले फोन करायला लावजा तिले गाडीत बसल्यावर. हाव ना, करायला लावून. बाई तिथं नेमंदी वागजो. त्या बहीणचं सासर आहे ते. हाव ना बाई, तू किती समजशील मला. नाही व बाई, पोरी बाईले समजावंच लागते. आपल्या बहिणीला मदत करजो कामाले. हा आई करतो ना मी. नाही तर पाय मोबाईलच पाहत राहशी ना. माता नाही ना आई, नाही पाहत ना मोबाईल. आता अभ्यास तर नाही आहे तुले. झाली तुझे पेपर आता. आणि लवकर येजो बाई. हो ना बाई, येतो ना लवकर. तुला टेन्शन घेतं बिचारी. नाही हो, टेन्शन नाही. पाय बॅगमध्ये डब्बा दिला. दीदीला देजो. आणि त्याले लड्डू आहे तिच्या, सगळ्यासाठी दिले म्हणा. हा आई देतो ना. चला, झालं असं बोलणं तो. गाडी सुटून जाईन. हाव काय तुम्हाला घाई आहे. घाई नाही, गाडी चुकल्यावर मग अजून 1 घंटा थांबा लागन ना. नाही चुकत ना व. काय तुम्ही असे करता. आणि तयारी करून ठेव, आपल्याला जायचं आहे ना. हाव ना व, करतो ना तयारी. आता तुम्हीच गेले असते तर, पण नाही. अहो ते बरं नाही वाटत अशा कार्यक्रमाले. जा लागते. नाही ना व, ऊन जास्त आहे म्हणून म्हणते. चा इले सोडतो आणि मग येतो घरी. आणि चाल पटकन चाललं जाऊ. हाव ना, येतो. चाल बाई रुपा, पटकन. हाव बाई रुपा, जा बॅग सांभाळजो. पैसे दिले ना नेमंदी ठेवजो. आणि मोबाईल बी नेमंदी ठेवजो बरं. हाव ठेवते ते सगळं, तू राहू दे. चाल बापा, उठतो लवकर, नाही तर मग आई अजून हे करन. डॉक्टरचं जातो आणि ते वापी घेऊन येतो मस्त, म्हणजे बरं तरी वाटते जरा. आता तो दवाखान्यात जायची हिंमतही नाही आहे, तरी जा लागन. काळा घेतला की जरा बरं तरी वाटन. असं आहे बा, सध्या वातावरण खराब आहे. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आलीच नाही अजून गाडी, लयच वेळ झाला. कधी कधी गाडी ना अशीच करते, लय वेळ लावून देते. ऊनही किती आहे. आली बापा, आल्या बापा साडीसाहेब. हा ना जिजू, आले ना. किती उशीर लावला. हो जिजू, थांबली होती ते गाडी 2-5 मिनिटं. रेल्वे फाटा खाली होती. हा काय, म्हणून वेळ झालाय ना. हा ना, म्हणून वेळ झाला. ठीक आहे मग, चा लवकर आणलं किराणा. हाव सकाळी लवकर गेलो ना, मग गर्दी नव्हती दुकानात, त्याच्या कारण. संध्याकाळी जास्त गर्दी राहते. बरोबर आहे ना, सगळे लोक कामाला गेले असन त्याच्या कारण. हाव ना, तेलाचा पिपा योगेश आनंद त्याच्या डेअरीत ठेवलाय. हाव ना, बरोबर आहे. तुमच्याने एवढं अन्नही होत नाही असन. हाव ना, त्याच्या कारण मावती नव्हता तो ना. डाळ काही भेटली नाही व. 2-4 दिवसानं आणून देतो म्हणे डाळ. डाळ आणि पापडचा मसाला येतो ना तो. हाव का, भेटली नाही डाळ आहे ना. म्हटलं बनवून घेतो आता पापड. जाऊ दे ना, 2 दिवसानं भेटते. चालेल मग, आता काय करू. आता आणि त्याला किराणा भरायला लावून देतो. हा ठीक आहे. जेवायला ताट वाढून देऊ का. ठीक आहे ना, वाढून दे ताट. जेवून घेतो, नाश्तानी केला, इथं भूक लागली. ठीक आहे ना, वाढायला लावतो ताट. झालाच आहे स्वयंपाक, आता वाढायला लावतो. ठीक आहे ना. तुम्ही हात गीत धुवून घ्या. मी ताट वाढून आणतो. ठीक आहे ना. बापरे, किती वजन आहे याले. लय वजनदार किराणा आहे. महिनाभराचा किराणा आणला म्हणजे बरं राहते. कोणी आलो गेलो तर. आली काय पाहुणी बाई. हा बाई, आली ना पाहुणीन आपल्या घरी. ना, किती वेळची वाणीता वाट पाहून आली. लय वेळची पाहून आली.
ठीक आहे, मी जातो डेअरीवर. हां. हे जेवण करून जाय ना आता. नाही आई, मी आल्यावर करतो. अर्धा एक घंट्याचं काम आहे, मग करतो. ठीक आहे ना, मग ये मग. नेमध्ये झाला हो प्रवास? की गाडी गर्दी होती? नाही ना, गाडीमध्ये काही गर्दी होती तेवढी होती, पण मला जागा होती गाडी बसायला. हाव काय? ऊनही लय आहे व ना, ते सगळे आता सुट्ट्यांमध्ये इकडे तिकडे जाते ना, मग गर्दी राहते गाड्यांमध्ये. हो ना बिचारे, लय गर्दी राहते. अनिता आली व हे आली व ती बाई काय? हाव ना आली. आता तिले मस्त हातपाय तोंड धुवायला लाव, आणि जेवायला ताट वाढ. जेवण करून घ्या मस्त. आपल्या तिघीचं ताट बनव आणि जेवण करून घेऊ. हाव नाही तसंच करतो. ती लय वेळची निघाली आहे ना. नाही तसा मी नाश्ता केला होता. जेवण करून घेऊ ना आता. जेवायचा वेळच झाला आता. तर चलो जेवण करून घ्या आपण आता. हातपाय धुवून घे. जेवण करा मग बसा मस्त. हाव नाही तसंच करतो. मी किराणा ठेवतो घरात अंदर. आई राहू द्या ना, मी ठेवतो ना. नाही व तू तिले बाथरूम बिथरूम दाखव. ठीक आहे मग आई. अरे बापा, काय व गाडी जागा की का होती? हा व होती ना जागा, मस्त बसायला जागा होती. बाबाने फोन केला काय? हाव केला आम्ही. हाव काय? आईनं की नाही लड्डू दिले? हाव का? आईनं लड्डू दिले ना माझ्यासाठी? हाव ना, चांगलं झालं. आईला माहिती आहे ना मला लय आवडते म्हणून. आईने मस्त बनवून दिले. चाल आता हातपाय धुवून घे, मग जेवण करू मस्त. ठीक आहे ना मग. ते चालले गेले वाटते. हा बा, जीजू म्हणत होते की मला काम आहे म्हणे. चालले गेले ते. येतो म्हणे अर्धा एक तासानंतर. हाव ना, काम झालं नसेल त्यांचं म्हणून ते पुन्हा गेले. हाव ना. आली का हो तिची बहीण? हाव आली ना. चांगली आहे नाही? हाव. बरं वाटते कोणी येत जात राहिलं म्हणजे. चाल मग अजून. आई म्हणते झालंच नाही का तुमचं बोलणं? मग नंतर बोलू आपण ना. मस्त आहे दीदी. मस्त आहे. मस्त आहे ती रूम तर. हाव हाव दीदी, लग्नाचे फोटोही आले असेल ना? हाव आले ना, पाहू ना थोड्या वेळाने मस्त. हाव ना, मस्त फोटो आले असेल. मी तर लय काढले फोटो. मग तू तर किती फोटो प्रत्येक फोटोमध्ये आहे तू. खरंच का दीदी? हाव प्रत्येक फोटोमध्ये आहे. दीपा आलती का आपल्या घरी? नाही व ते काय येते आता. तू तर नाही आहे, मग काय येईन ते आपल्या घरी? हाव ते आहे का? तू इथं बस मस्त मोबाईल गिबाईल बाय. मी खाली जातो, कामं करतो. आले असं ते ताट वाढून देतो. हाव काय? ठीक आहे ना, मग वाढून दे ताट. ताट गीत पेतो काय? आणू का? नाही आता नाही घेत, थोड्या वेळाने घेईन. ठीक आहे मग, जे लागेल ते सांग मला. मी देते आणून. ठीक आहे ना दी. लाजू गिजू नको. ते जे खात असलो ते सांग मला. मस्त बनवू आपण. हाव ना. या सासूबाई थोड्या गरम आहे काय? नाही व चांगलं आहे त्यांचा स्वभाव. ते मला थोडंसं गरम वाटल्या. नाही व चांगले त्या दिसतात तशा, पण चांगले त्या. हाव काय? आम्हाला मस्त मदत करतात. काही सेनी करत. लेट उठल्या तर म्हणते काही नाही होत. हाव काय? चांगली आहे बाई ती सासू. सासरे आहे का? नाही व बाबाही चांगले आहे. हाव काय? चाल मग, हे आले इंदे ताट वाढतो. ठीक आहे दीदी, जाय ना वाढतात. पहा मग मंडळी, रुपा आली आहे मस्त. आता मी मजा करू दोघी बहिणी. तुम्ही आपलं चॅनल लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. चला मग भेटू उद्याच्या भागात. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.